आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ते तुम्ही काहीही करा, पण दादावर कुणी हल्ला केला ना ते मला कळलं पाहिजे। एवढ्या लोकांच्या गर्दीतून कसं काय उचललं हो त्याला? आणि तो नदीवर जाणार होता ना, मग जंगलात कसा काय गेला? आयडिया नाही म्हणजे काय? बघा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत, ते पण आत्ताच्या आत्ता। कळलं? प्रीतम, तू काय करते का इकडे? प्रीतम, आय एम सॉरी। ही सॉरीची नाटकं आहेत ना, बंद करा दिशा। मंदिरात पूजा सुरू असताना तू कुठे होतीस? मी मंदिरातच होते। तू दोन्ही सासू मॉमना विचारावं तर, उलट तूच कुठेतरी गायब होतास। हे बघ प्रीत, मला ना आजही त्या प्रियाला तुझ्यासोबत बघितलं की खूप त्रास होतो। तू प्लीज असं माझ्या नजरेआड नको जात जाऊस प्लीज। एवढंच जर प्रेम तू जातंय ना, तुझ्या नवऱ्याला जाऊन दाखव जा। माझं नाव तो परितोष, अरे त्याची काही लायकी तरी आहे का? हा, माझा नवरा म्हणे। मला माहिती आहे तू खूप ट्राय केलंस त्याला माझ्या जवळ पाठवण्यासाठी, पण मी दिशा आहे हे विसरलास बहुतेक तू। मी ना प्रीत त्याला माझ्या अंगाला टच सुद्धा नाही करून दिलं। का माहितीये? कारण मला फक्त आणि फक्त तूच हवायस। कॉन्फिडन्स आहे ना तुला स्वतःवर दिशा? तुझ्यासाठी आहे ना ती प्रिया आणि पारूच पुरेशा आहेत। पारू आणि प्रिया? अरे प्रीतम, तुझी बायको ती बावळट प्रिया, अरे ती इतकी साधी भोळी बिचारी आहे। तिला तू सोडून या जगात दुसरं कोणी दिसतच नाही। ती माझं काय बिघडवणार? हा, आणि दुसरी या घरची मोलकरीण ती बिंडोक पारू, तिची तर मीच अशी वाट लावणार आहे ना की ती त्या पुढे कोणाचंच काही वाकडं नाही करू शकणार। ही सगळी नाटकं बंद करा दिशा, तर पोलिसांच्या ताब्यात देईन मी तुला। बापरे, पोलीस? लाव ना फोन, लाव फोन पोलिसांना। पण त्यांना फोन करून तू काय बोलणार? हा, तुझ्याकडे पुरावा आहे काही माझ्या विरोधात? आता काही पुरावा नाहीये माझ्याकडे तुझ्या विरुद्ध, पण ज्या दिवशी माझ्याकडे पुरावा असेल ना दिशा, त्या दिवशी तुला दाखवतो की मी कोण आहे। प्लीज, हे बघ नको ना असं रूड बोलूस तू माझ्यासोबत। मी खरंच सुधारलीये, मी आधीसारखी वाईट नाही राहिले। मला ना माझ्या एक्स फियॉन्सी सोबत राहिलेला माझा संसार पुन्हा एकदा कंप्लीट करायचा आहे। दिशा, प्रिया, बरं झालं तू एकदम करेक्ट टाइमला आलीस इथे। बघ ना, तुझा नवरा मी एकटे होते तर माझ्यासोबत कसा वागत होता। दिशा, बस करा तुझी नाटकं। मला माहितीये माझा नवरा कसा आहे आणि तू कशी असते। तू जर का या जगातली शेवटची मुलगी जरी असतीस ना, तरी सुद्धा प्रीतमने तुझ्याकडे डोळे वर करून पण पाहिलं नसतं, ही माझी खात्री आहे। प्रीतम,